मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,61,956 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख हे आपण आज जमा केलेले आहेत। ग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 9वा आणि 10वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। तब्बल 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुपारी जमा झाले असून 4,000 रुपये आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। 18 जिल्हे आणि 14 बँकांमध्ये वाटप सुरू। तुमचं नाव यादीत आहे का? लगेच चेक करा। ही आली यादी समोर, सगळ्या जिल्ह्यांची यादी। 18 जिल्ह्यामध्ये 14 बँकांमध्ये हे पैसे येणार। जर तुमचं या बँकेचं नाव नसेल तर तुम्हाला मात्र पुन्हा एकदा 2 कागदपत्र महत्त्वाची लागतील आणि तुम्हाला या बँकेत तुमचं कर्ज तुम्हाला अकाउंट खोलावं लागेल। तेव्हा बघूया बातमी नेमकी काय आहे ती। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा, 4,000 रुपये खात्यामध्ये जमा। महाराष्ट्र राज्यातील लाखो बळीराजांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आणि आनंदाचा ठरलाय। राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण मोठी बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील शेतकरी ज्या ज्या हप्त्याची वाट पाहत होते, तो 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रितपणे अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे आणि यामुळे आता शेतकरी राजांनी आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केल्याचं चित्र यावरून प्रथमदर्शनी जाणवतंय। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आज सकाळी सुरू झाले असून आज मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 4 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये थेट वर्ग करण्यात येत आहेत। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वेगाने पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर या योजनेचं स्वरूप आता पुढे चाललं असून केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती। एक वार्षिक मदत म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये देण्याचं त्यांनी ठरवलं होतं। त्यामुळे दुप्पट फायदा होतोय। PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपयांची भरीव तरतूद देण्याचं सरकारने ठरवलं असून याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होऊ लागलाय। प्रलंबित असलेले 2 हप्ते आणि आताचे 2 हप्ते असे मिळून साधारणतः काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8,000 रुपये देखील आलेले आहेत। म्हणून शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे। आता या 18 जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची देखील आता आपण यादीच पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील या जिल्ह्यांमध्ये हे पैसे येण्यास आता सुरुवात झाली असून राज्यातील जवळजवळ सर्व बँकांमध्ये पैसे येणार नसल्याची सगळ्यात धक्कादायक महत्त्वाची बातमी त्यांनी दिली आहे। आता बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता येण्यास सुरुवात झाली आहे। सुरुवातीला आपण जाऊया विदर्भामध्ये। विदर्भातील साधारणतः अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता आज आले आहेत। उद्या आणि परवा 3 दिवसांमध्ये उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येण्यास सुरुवात होईल। तर इतर देखील शेतकऱ्यांनी जर तुमच्या बँक खात्यावरती पैसे आले नसतील तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का ते बघावं लागेल। त्यानंतर पुढचा विभाग येतोय तो म्हणजे मराठवाडा विभाग। मराठवाडा विभागातील नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, बीड या 5 जिल्ह्यामध्ये हे 4,000 रुपये आज सकाळी जमा झाले असून शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक या 3 जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत। इतरत्र जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचं काम पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजेच उद्या सकाळपासून सुरू होणार आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर याच 3 जिल्ह्यामध्ये या पैशांचं वितरण सरकारकडून सुरू केलं असल्याकारणे इतरत्र अजून पैशांचं वाटप झालं नाही। कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर कोकणातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याच 3 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप
झाला असून इतरत्रपणे अजून ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले नाहीत. त्यामुळे इतरत्र जिल्ह्यामध्ये ते देखील पैसे उद्यापासून जमा होतील. आता बघूया कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा करण्याचे सरकारने थेट आदेश दिले आहेत. वेगवेगळ्या बँकांमध्ये पहिल्यांदा तुमचं जर खातं डाक विभागामध्ये म्हणजे पोस्टामध्ये असेल तर पोस्टामध्ये पहिल्यांदा सर्वात आधी हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांचं खातं पोस्टामध्ये आहे त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे आता येण्यास सुरुवात झाली आहे. बँकांची नावं बघितली तर SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते असणाऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होत आहेत. महाराष्ट्र बँक ही शासनाची एक महत्त्वपूर्ण बँक असून त्या देखील बँकेमध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तिसरी महत्त्वाची बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. या देखील बँकेचं सरकारचं टायअप असून या बँकेत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. बँक ऑफ बरोदा ही देखील गव्हर्नमेंटची महाराष्ट्र सरकारची बँक असून या बँकेत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तुमचे देखील पैसे आज येतील.